नमस्कार. श्री शिवमहापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक 21 महेश अवतार. श्री गणेशाय नमः. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, एकदा भगवान शंकर पार्वतीसह एकांतात रममाण झाले होते. त्या दोघांच्या दासी त्यांची प्रीतीपूर्वक सेवा करत होत्या. बाहेर दरवाजावर भैरव पहारा करत होता. थोड्या वेळाने पार्वती शिवजींच्या आज्ञेवरून काही कामानिमित्त बाहेर आली तेव्हा भैरवाने तिच्याकडे नारी दृष्टीने पाहिले. तिच्या मनोहर लावण्याने मोहित होऊन त्याच्या मनात विकार उत्पन्न झाला. त्याने तिला बाहेर जाण्यास प्रतिबंध केला आणि तिच्याकडे नजर रोखून पाहू लागला. त्याचा मनोभाव जाणून पार्वतीला अतिशय राग आला. तिने त्याला शाप दिला. म्हणाली, अधमा, तू शिवजींचा सेवक असूनही माझ्याकडे नारी दृष्टीने पाहिलेस म्हणून तुझे पतन होईल. तू पृथ्वीवर जन्म घेऊन सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे जीवन जगशील. तुझ्या प्रमादाबद्दल तुला ही शिक्षा योग्य आहे. तेव्हा पार्वतीची शापवाणी ऐकून त्या ठिकाणी मोठा हाहाकार झाला. भैरवाच्या दुःखाला पारावारच नव्हता. तेवढ्यात शिवजींचे आगमन झाले. त्यांनी त्याला धीर दिला. मधुर वाणीने त्याचे सांत्वन केले. ते म्हणाले, भैरवा, पार्वतीचा शाप व्यर्थ ठरणार नाही. पण तू माझा परमभक्त आहेस, त्यामुळे तुझ्याकडे दुर्लक्षही होणार नाही. तू चिंता करू नकोस. त्या आश्वासनाने भैरवाला धीर आला. देवीच्या शापाने तो मनुष्य योनीत वेताळ नावाने उत्पन्न झाला. त्याच्या उद्धारासाठी शिवजींनी महेश नावाने आणि गिरिजेने शारदा नावाने पृथ्वीवर अवतार घेतला. लौकिक गतीला अनुसरून त्यांनी अनेक लीला केल्या. मुनिवर्य, शिवजींचे हे चरित्र धनदायक, यशदायक आणि सर्व मनोरथांची पूर्ती करणारे आहे. जो मनुष्य भावभक्तीने याचे श्रवण पठण करतो तो सर्व सुख उपभोग भोगून शेवटी मोक्षाला जातो. अध्याय 21 समाप्त.